तिला म्हणाले, आई मला क्षमा कर, मी चुकलो. एक तर तिचं भाग्य उजाडलं, म्हणजे उघडलं मी म्हणेन. त्यांनी आई म्हटलं तिला, हां, आणि मला क्षमा कर की मी तुझ्यात आणि माझ्यात भेद केला. मी संन्यासी आहे, म्हणजे मी कोणतरी मोठा आहे आणि तू कोणीतरी नर्तिका, म्हणजे खालच्या लेवलवर. पटकन कळतंय ना आपल्याला. गुरुंनी जे सांगितलं, इथे एक विकल्प आला, इकडे तो भेद नष्ट झाला. पहिलं ठिकाण. नंतर दिल्लीहून वृंदावनला येत होते आणि वृंदावनला येताना 8 दिवस चालत होते स्वामीजी, खूप थकलेले. आणि त्यांचं लक्ष गेलं एका झाडाकडे, एक गरीब माणूस बसलाय आणि तो चिलीम ओढतोय. स्वामीजी त्याला म्हणाले, जरा तुझी चिलीम देतोस का रे, म्हणजे मला थोडंसं बरं वाटेल, मी तुझी चिलीम ओढू का. तर तो एकदम चिलीम घेऊन तो बाजूला आणि म्हणाला, महाराज ही भंगी आहे, माझी चिलीम तुम्हाला कशी देऊ. स्वामीजी हो म्हणाले, बरं, आणि पुढे गेले. 4 पावलं चालले आणि थांबले आणि त्यांची चूक लक्षात आली. पुन्हा काय झालंय, भेद झाला आणि मान्य केला. मग स्वामीजी स्वतः म्हणतात, जन्मजात संस्कार किती अवघड असतं काढणं. जन्मापासून हे संस्कार झालेले आहेत ना, की भंगी दिसला, खालच्या गर्दीला दिसला, लांब जायचं, शिवायचं नाही, त्या संस्कारांनी 4 पावलं पुढे गेली. पण गुरुचे संस्कार, अरे अद्वैत आहे, त्याच्याकडे तुझ्यात भेदच नाहीये, हे लक्षात आलं. आणि नाही, तुझी चिलीम मला ओढायचीच आहे. त्याच्या जवळपासून चिलीम ओढली, त्याच्याबरोबर त्याच्या जोडी जे काही होतं ते त्याचा प्रसाद समजून त्याच्याबरोबर जेवले आणि तो भेद निघला. असं शिकत खरं त्यांची मुसलमानांबरोबरची खूप सुंदर उदाहरण आहेत. म्हणजे मला प्रचंड भावतात की कसा कुठेच भेद दिसायचा नाही त्यांना. एखादं उदाहरण देऊ का. तर व्यक्तिमत्व हा एक टॉपिक ठेवत नाहीये, पण कसं व्यक्तिमत्व घडतं हे मला तुम्हाला सांगायचंय. अलवार नावाच्या संस्थानातली गोष्ट आहे, मला खूप आवडते ती. तर अलवार संस्थानात स्वामीची आधी गेले, शेतीच्या आधी, आणि स्टेशनवर असे उतरले आणि सिव्हिल हॉस्पिटल होतं. अजूनही एक बघा, इकडे सिव्हिल हॉस्पिटल एकच आहे, खूप मोठे हॉस्पिटल्स नसतात. त्या काळात पण सगळीकडे सिव्हिल हॉस्पिटल असायचे आणि त्याचे रामशरण म्हणून डॉक्टर होते. ते बाहेर उभे होते आणि स्वामीजी तिकडे गेले आणि स्वामीजींनी त्यांना बंगालीत विचारलं की हे साधूंकरता राहायला काही धर्मशाळा वगैरे आहे का. त्यांना बघून या डॉक्टरला वाटलं हा खूप विद्वान आहे माणूस. ते जसं दिसत होतं ना, आणि किती वय आहे तेव्हा, 25-26च आहे. आणि ते जी काही त्यांना घेऊन एक अशी दुसऱ्या मजल्यावर एक खोली होती इमारतीत, तिकडे त्याला घेऊन गेले. म्हणाले, महाराज थांबा, इथे आलोच. त्यांचा एक खास मित्र होता मौलवी साहेब. ते उर्दू शिकवायचे एका शाळेमध्ये. हे दोघं खास मित्र, रामशरण आणि मौलवी साहेब. ते गेले आणि त्या मौलवी साहेबांना म्हणाले, एक विद्वान साधू आलेला, लवकर चला. दोघं परत त्यांच्याकडे आले आणि मग स्वामीजींनी त्या मौलवीचा हात धरून बसून घेतलं जवळ आणि मग त्यांच्या अशा गप्पा रंगल्या. कारण स्वामीजी सगळ्यातच म्हणजे पुराण तर त्यांना अगदी पाठ होतं आणि ते मौलवी आणि ते एकदम खास मित्र झाले बरं का. पण हळूहळू त्यांचं नाव आपल्याला पसरायला लागलं आणि खूप गर्दी व्हायला लागली, ती खोली कमी पडायला लागली. तर एक रिटायर्ड आर्मी ऑफिसर होते, तर ते शंभूनाथ म्हणून, ते म्हणाले, स्वामीजी माझ्या घरी चला होते. स्वामीजी म्हणाले, ठीक आहे, सगळ्या धर्माच्या लोकांना जर प्रवेश असेल तरच मी तुमच्या घरी घालवेल. ते म्हणाले हो. आणि तिकडे पण रोज गर्दी असायची. तर स्वामीजी साधारण 9 पर्यंत ध्यान धारणा आटून बाहेर यायचे. आणि एक दिवस स्वामीजी ध्यान करत असताना ते मौलवी साहेब आले आणि शंभूनाथांच्या समोर अशा हात जोडून उभे राहिले, शंभू पंडितांच्या. आणि एकदम काकुळतेने त्याला म्हणाले आणि सगळे लोक बसलेले आणि सगळ्यांना कळेला काय झालं. तर ते मौलवी साहेब म्हणाले, ते माझ्या घरी जेवायला येते का. ते म्हणजे ते माझ्या घरी जेवायला येतील का. मी ब्राह्मणांकरवी सगळं घर धुवून घेईन, सगळं फर्निचर धुवून घेईन, त्यांच्याकरवी मी जे अन्न म्हणजे सगळं भरून घेईन सामान. ब्राह्मण लोक स्वयंपाक करतील, ब्राह्मण त्यांना वाढतील, मी कोपऱ्यात बसून फक्त त्यांना माझ्या घरी जेवताना मला बघायचंय. असं ते एकदम बोलायला लागल्यावर आणि त्याच्या डोळ्यात अश्रू व्हायला लागले. तर शंभूनाथ एकदम उठले आणि शंभू पंडितांना म्हणाले, काहीतरी काय बोलताय, नक्की स्वामीजी येतील, ते तर असं काही भेद मानत नाही. जेव्हा स्वामीजींना कळलं तर ते म्हणाले, तुमच्या घरी मी येईनच, पण तुम्हीच स्वयंपाक करायचा, तुमच्याच लोकांनी मला वाढायचं आणि तुम्ही माझ्या बरोबर बसून जेवायचं, तरच मी येईन. हे ब्राह्मणांनी करायचं वगैरे सगळं काही नाही. आणि मग स्वामीजी खूप ठिकाणी असे जेवायला गेले. आणि एकदा तर स्वामीजी काश्मीरमध्ये जात होते. काश्मीरमध्ये मी जसं सांगितलं की दुःख
भोगलं ना की इतरांचं दुःख कळतं. बरोबर आहे ना? स्वामीजी अल्मोरा नावाच्या ठिकाणी गेले. त्या 2 छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अल्मोऱ्याला जाताना खूप चढण होती आणि प्रवास झाला आणि अन्न मिळालं नाही खूप दिवस. तर एका झाडाखाली स्वामीजी थांबले आणि एक मशीद होती समोर आणि त्यांचे गुरुबंध होते बरोबर स्वामी अखंडानंद. तर अखंडानंद पाणी शोधायला म्हणून जवळपास कुठे गेले जंगलात आणि स्वामीजी असे ग्लानी होऊन पडले. तर एक फकीर त्या मशिदीतनं बाहेर आले आणि त्या जागेचं नावच काकडी घाट आहे. आणि तिकडे काकडी म्हणजे जास्त मिळत असेल आणि त्यांच्याकडे एकच काकडी होती त्या फकीराकडे आणि ती काकडी घेऊन ते आले आणि ते म्हणाले स्वामीजीला बघितलं बेशुद्ध पडायला पडलेत म्हणजे स्वामीजी हे तुम्ही खा तुम्हाला बरं वाटेल. स्वामीजी म्हणाले मला शक्तीच नाहीये म्हणजे हात उचलून मी खाऊ शकेन, तुम्हीच मला काकडी भरवा. तर म्हणाले मी महाराज मी कसं भरवू तुम्हाला, इथं फकीर आहे. स्वामीजी म्हणाले नाही तुम्हीच मला भरवायचं. आणि ही घटना झाली जेव्हा अमेरिकेतून स्वामीजी परत आले आणि अल्मोऱ्याला आले तर लोकांनी तिकडे त्यांचं स्वागत केलं. खूप सारे लोक जमलेले आणि हार फुले सगळं त्यांचं सत्कार होत होता आणि ते फकीर बाबा तिकडनं बघत होते एका त्या गर्दीत यांना स्वामीजींना. स्वामीजींनी त्याला बघितलं आणि त्याला बोलवलं जवळ आणि सांगितलं की तुम्ही ओळखलं का मला. म्हणजे 4 वर्षानंतर पण स्वामीजींच्या लक्षात आहे. आणि हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे मला वाटतं व्यक्तिमत्वाचे पैलू घडतात. आपण फक्त व्यक्तिमत्व म्हणजे फार वरवरच समजतो तर जे अंतर्मन आणि आपल्या गोष्टी ज्या तयार असतात त्या रिफ्लेक्ट होतात आपल्यामध्ये तेव्हाच आपण म्हणू की इट्स अ फुल्ली डेव्हलप पर्सनॅलिटी. स्वामीजी अल्मोरामध्ये